नवाब मलिकांमुळे महायुतीमधून अजित पवार बाहेर पडले। मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी सोबत युती करू शकत नाही असं आशिष शेलार यांनी जाहीर केलं। दुसरीकडे राष्ट्रवादी सुद्धा मुंबईमध्ये मलिकांच्या नेतृत्वामध्येच निवडणुका लढवण्यावर ठाम आहे। नवाब मलिक राष्ट्रवादीचं मुंबईत नेतृत्व करत असल्यानं दादांच्या राष्ट्रवादी बरोबर जाणार नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय। महायुतीच्या बैठकीनंतर भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। महायुतीतला तिसरा भिडू म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं युतीच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय। महायुतीच्या बैठकीतही शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे नेते उपस्थित होते। या बैठकीचं निमंत्रणही दादांच्या राष्ट्रवादीला नव्हतं। नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही। अमित साटमनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर बोलत असताना मला वाटतंय थोडी माहिती घ्यावी आणि महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी अमित साटम यांनी घ्यावी। हा युती म्हणायचं आणि एकीकडं बैठकांना अजितदादांच्या पक्षाला बोलवायचं नाही। अजितदादाचा पक्ष हा नवाब मलिक चालवतात मुंबईमध्ये। तरी ही महायुती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच यांची सगळ्या ठिकाणी तंत्रलेली आहे। राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्याशिवाय चर्चेला तयार नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। भाजप नवाब मलिकांशिवाय चर्चेवर ठाम आहे। महायुतीच्या बैठकीला भाजपकडून शेलार, साटम आणि दरेकर यांची उपस्थिती होती। महायुतीच्या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे आणि सिद्धेश कदम यांची हजेरी होती। मलिकांमुळे महायुती सोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी लढत नसल्यामुळे विरोधकांनी यावर टीका केली आहे। आम्ही आधीच स्पष्ट केलंय की नवाब मलिक जर का मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही। ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। जोपर्यंत हिंदू मुस्लिम करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही। नवाब मलिक काय नफाये काय, तुम्ही त्यांचा पक्ष चालतो आघाडीमध्ये बसायला, त्यांचा पक्ष युतीमध्ये चालतो म्हणजे सत्तेमध्ये चालतो। मतांचं विभाजन करून त्याचा फायदा घेण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मुंबईची जबाबदारी नवाब मलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढेल। कार्यकर्ते त्यांच्याकडे असलेले आमच्याकडे महायुतीचा स्कोप, त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची मोठी फडी, आमच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची फडी, जेव्हा कमी जागेत आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी निवडणूक लढू शकत नाही। शेवटी कार्यकर्त्याला वाटतं खूप दिवसांनी निवडणूक झाली आहे 9 वर्षांनी। भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काय भूमिका मांडली ती भारतीय जनता पक्ष म्हणून जरूर त्यांनी मांडली असेल किंवा मुंबई अध्यक्ष मांडली असेल। मी आपल्याला सांगितलं की या सगळ्या 27 महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही ती प्रमुख सहकारी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। नंतर तपशीलवार चर्चा प्रत्येक महानगरपालिकेची कशी करायची त्या संदर्भातला एक आराखडा त्या बैठकीमध्ये नक्की होईल। महायुतीच्या पहिल्या बैठकीमध्ये 142 जागांचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती आहे। 142 पैकी शिवसेनेला 52 तर भाजपला 90 जागा मिळणार असं सूत्रांकडून कळतं। तिढा असलेल्या 85 जागांसाठी आता गुरुवारी पुन्हा एकदा बैठक होणार आहे। जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच होणार आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये जागांबद्दल तडजोड झाली तर मुंबईमध्ये भाजपचा आणि ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर करायचा अशी चर्चा सुरू आहे। मुंबईमध्ये शिंदेंना कमी जागा तर ठाण्यात भाजपला कमी जागा देण्यावर देखील बैठकीत चर्चा झाली। मुंबईत एकत्र तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतंत्र लढण्याचाही महायुतीचा प्लॅन आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढली तर जास्त जागा जिंकणाऱ्याचा महापौर होणार अशी चर्चा आहे। मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडे तगडा उमेदवार असल्यास ती जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यावरही चर्चा झाली आहे। ज्या जागेवर ज्या पक्षाचा विद्यमान नगरसेवक आहे ती जागा त्याच पक्षाला देण्यात यावी यावर सर्वांचं एकमत झालंय। जागावाटपाच्या प्रक्रियेतून महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये
आणि कोणताही वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महायुतीच्या जागावाटपाबाबत गुरुवारी पुन्हा एकदा मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. आमचा आकडा 150+ ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला. त्याबद्दलचा अभ्यास गटही आम्ही निर्माण केला. 1-2 दिवसात त्याचा आकडा फायनल करू. मराठीच असणार आहे महापौर. मुंबईचा महापौर आम्ही पण यापूर्वीच सांगितलेलं आहे, मुंबईचा महापौर महायुतीचा मराठी महापौर असणार. मुंबईची जनता ही महायुतीचीच पाठीशी आहे आणि महायुतीलाच महापौर बसवण्याकरता त्या आशीर्वादाने सहकार्य करतात. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत. अजित पवार महायुतीमधून बाहेर पडून शरद पवारांशी सलगी करणार का असा सवाल त्यामुळे निर्माण झालाय. तर पुणे पिंपरीमध्ये एकत्र लढल्यास विरोधकांना फायदा होईल असं कालच फडणवीस म्हणाल्याचा दाखला तटकरे यांनी दिलाय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं यासाठी सुप्रिया सुळेंनी नाना काटे यांना फोन केला. एकीकडे दादांची राष्ट्रवादी महायुतीतून आऊट झाली असली तरी दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. दादांचे राष्ट्रवादी आता पालिका निवडणुका महायुतीत लढणार नसल्याचं स्पष्ट झालंय. दादा वेगळे लढणार असल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या भेटी आणि मुलाखती घेण्यासही सुरुवात केली आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल. त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार. पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे. अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं. त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा. माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता. आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष. मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे. दुसरीकडे पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्तीस्थळं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी युती करण्याने विरोधकांचा फायदा होऊ शकतो असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. दादानेही मुख्यमंत्र्यांनी जे काय निवेदन त्या ठिकाणी केलं त्याला दुजोरा दिलेला आहे. पण माझी या विषयावरती चर्चा झालेली नाही. कदाचित ज्या वेळेला 2 दिवसामध्ये आमची भेट होईल त्याला नेमकं पुन्हा पिंपरीच्या वतीमध्ये काय करायचं त्याची चर्चा होईल. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असून काँग्रेस बळावर लढणार आहे. संजय राऊत अनिल परबांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाली आहे. पण या युतीत काँग्रेस नसणार हे स्पष्ट झालंय. जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आज संजय राऊत आणि अनिल परब राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरेंसोबत दोन्ही नेत्यांची जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. काय ठरलंय ते स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेबच सांगतील. कोणत्याही प्रकारचा विसंवाद नाही. चर्चा संपलेल्या आहेत. आता पुढलं पाऊल टाकू. राज ठाकरे साहेबांनी जर मत व्यक्त केलं असेल तर ते मीडियापर्यंत का सांगू मी. राज ठाकरे साहेब स्वतः व्यक्त करतील. अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल. ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो. काय अडचण आम्हाला वाटत नाही. 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ. ठाकरे बंधूंच्या युतीची आणि फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे मुंबईत काँग्रेस मात्र स्वतंत्र लढणार हे निश्चित झालंय. काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. नाही, याच्यामध्ये त्यांचा कुठला आलेख आहे मला माहिती नाही, परंतु काँग्रेस पक्षासाठी ही विचारांची लढाई आहे. या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद, धर्मवाद या तऱ्हेचा कोणताही विवाद नको. उद्धवजी आणि राजसाहेब हे कधीही आता काँग्रेसच्या दावणीला जाण्याचा विचार करणार नाही, कारण राजसाहेब त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे काँग्रेस किंचित होत चालली आहे. एक काळात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा त्या ठिकाणी अजेंडा स्वीकारला होता. उद्धव ठाकरे वाटतं आता की काँग्रेसला स्वीकारलं म्हणून आमची पार्टी त्या ठिकाणी संपत चालली आहे. त्यांनी आता बोध घेतलेला आहे. पालिका निवडणुकीमधल्या सभांना मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे. शिवाजी पार्कवरून ठाकरे बंधू आणि शिंदेच्या शिवसेनेची लढाई सुरू आहे. ठाकरे बंधूंनी 11-12 तारखेच्या सभेसाठी मैदान मिळावं यासाठी अर्ज दिला आहे, तर शिंदेंनी 10, 11, 12 या 3 तारखांसाठी अर्ज दिलाय. महापालिका निवडणुकीतल्या सभांना मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शिवाजी पार्कसाठी मनसेनं 11 आणि 12 जानेवारीचा अर्ज केलाय, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 तारखेसाठी परवानगीही मागितली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं महापालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाकडे मागणी पत्रही दिलंय. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनंही शिवाजी पार्क मैदानासाठी मुंबई महापालिकेला पत्र दिलंय. 11, 12 आणि 13 जानेवारी या दिवसांपैकी एक दिवस सभेसाठी मिळावा यासाठी हे पत्र देण्यात आलंय. सोमवारी संध्याकाळी तिन्ही पक्षांनी महापालिकेला हे पत्र दिलंय. मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची सांगता शिवाजी पार्कमध्ये करण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे कोणत्या तारखेला कुणाला मैदान द्यायचं याचा निर्णय बीएमसीचा जी उत्तर विभाग देणार आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंना शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आलेत. शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणामध्ये कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. त्यावेळेस या शिक्षेला आव्हान देत कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. नेमकं प्रकरण काय ते बघूया. 3% स्कीमच्या कोट्यातून सदनिका मिळवण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सदनिकेवर हक्क नसतानाही तो सिद्ध करण्यासाठी बनावट दाखले यंत्रणेत सादर केल्याचा आरोप आहे. दिघोळे यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानं सरकार पक्षाने तक्रार दाखल केली होती. यानंतर कोकाटेंना शिक्षा ठोठावण्यात येऊन ते जामिनावर सुटले होते. याआधी मोबाईलमध्ये पत्त्यांचा गेम रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे विरोधकांच्या टार्गेटवर होते. आता सदनिका गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयानं शिक्षा कायम ठेवल्यानं कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू. हा धक्का नाहीये. त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत. त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे. राहुल गांधींना एका अत्यंत फसव्या आणि एका भ्रामक नामसामधर्म्य असल्याच्या नावाखाली एक शिक्षा झाली आणि ती शिक्षा झाल्यानंतर किती मिनिटात त्यांची खासदारकी रद्द झाली तर त्यांची 24 तासाच्या आत राहुल गांधींचं खासदारकी रद्द करण्यात आली. आता एवढा नैतिकतेचा आव्हान आहे देवेंद्र फडणवीस किती तासात या रमी बहादरांना मंत्रिमंडळाच्या आणि विधान भवनाच्या बाहेर काढतात हे बघणं औचित्याचं ठरेल. सावकाराने कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा प्रकार समोर आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना हा आरोप केलाय. कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करून शेतकऱ्याची 8 लाखाला किडनी विकण्यात आली.
या प्रकरणामध्ये 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून 4 जणांना अटक झाली आहे. रोशन कुडेंची वैद्यकीय तपासणी करून किडनी विकल्याचं निष्पन्न झाल्यास स्वतंत्र चौकशी देखील केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सावकाराने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक आरोप एका शेतकऱ्याने केलाय. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातला मिंथूर गावातला हा सगळा प्रकार आहे. कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करून रोशन कुडे या नावाच्या शेतकऱ्याची किडनी काढली. रोशन कुडेंनी दुग्ध व्यवसायासाठी 2 सावकारांकडून 50,000 हजार रुपये घेतले होते. सावकारांनी 1 लाखाच्या कर्जाचं व्याज वाढवत थेट 74 लाखांवर नेलं. या कर्जातून मुक्त होण्यासाठी रोशन कुडे यांनी 2 एकर शेती विकली, ट्रॅक्टर तसेच घरातलं सामानही विकलं, पण कर्ज काही फिटत नव्हतं. यानंतर सावकारानं शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकायला लावली. त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले. किशोर बावकुळे, मनीष गाडबांधे आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले. लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक, त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस. मी वेंटिने या देशात गेलो, किडनी विकली. मी 8 लाख रुपयाला किडनी विकली. चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझं एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण नाहीतर त्याचा जीवच गेला असता तिकडे. सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7/12 कोरा करणार, अमुक तमुक, याचा सरकारने विचार करावा. देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो. असा सावकारी अनधिकृत जर करणारा सावकार असेल तर सगळ्यात आधी त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. एका शेतकऱ्याला किडनी विकावं लागणं स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी, याच्यासारखं दुर्दैवाने ह्या गोष्टी महाराष्ट्रात होतात, त्याच्यापेक्षा हे मोठं दुर्दैव आहे. जी काय आता तुम्ही माहिती दिली आहे तातडीने मी माहिती घेईल आणि आम्ही कडक कारवाई करू. असं झालं असेल तर, आणि व्यापाऱ्यांनी जर असं केलं असेल शेतकऱ्याशी तर आम्ही कडक कारवाई. किती गंभीर आहे हा प्रकार? गंभीरच आहे, असा प्रकार होणे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या दुपारनंतर मुंबईमध्ये बैठक होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या युती संदर्भात यामध्ये चर्चा होणार आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार स्वतः यावेळेला उपस्थित असतील. शरद पवारांसोबत युती संदर्भात उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. आज पुण्यामधील बैठकीनंतर अजित पवार मुंबईकडे रवाना होतील. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची शक्यता आहे. महायुतीच्या बैठकीसाठी दादांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हतं. त्या संदर्भात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या शिवाजीराव नलावडेंनी आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. आजच्या बैठकीचं आम्हाला राष्ट्रवादीला निमंत्रण नव्हतं. आशिष शेलार साहेबांची वेळ घेऊन मी आज सकाळी 11 वाजता त्यांना भेटलो. आम्हाला का बोलवत नाही अशी विचारणा साहेबांना केल्यानंतर त्यानंतर आम्ही चर्चा कोणाबरोबर करायची याचं पत्र अजून आपल्या पक्षाकडनं आलेलं नाही, एवढंच उत्तर त्यांनी मला दिलं. आल्यानंतर आम्ही आपल्याबरोबर चर्चा करायला, युती करायला आम्हाला काही अडचण नाही असं त्यांनी साहेबांनी आम्हाला सांगितलं. यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही. आणि शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले, त्यांनाही आम्ही हेच सांगितलेलं आहे. शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामटे हे अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. तुषार कामटे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष आहेत. पिंपरीमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट एकत्रित लढण्यावर चर्चा होण्याची ही दाट शक्यता वर्तवली जाते. आणि याच अनुषंगाने आता तुषार कामटे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. या भेटीमध्ये पिंपरीमधील ज्या राजकीय घडामोडी आहेत, शरद पवार गट आणि अजित पवार गट या अनुषंगाने नेमकं काय घडतंय बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामटे अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्यावर चर्चा होण्याची ही दाट शक्यता आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे तुषार कामटे हे अजित पवार यांच्या भेटीला गेल्याची ही दृश्य आपण बघत आहोत.